जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत। आज आपण बदलापूर मध्ये असलेल्या प्रसिद्ध ठिकाण बारवी डॅमला भेट देणार आहोत। बारवी डॅम हा एक प्रसिद्ध आणि पर्यटकांनी गजबजलेला डॅम आहे। येथे अनेक पर्यटके वीकेंडला एन्जॉय करण्यासाठी येतात। बारवी डॅम हा मुंबई पासून 65 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे। आपण बारवी डॅमला येण्यासाठी आपल्याला बदलापूर रेल्वे स्टेशन पासून यायला लागते। बदलापूर रेल्वे स्टेशन पासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर बारवी डॅम आहे। बदलापूर रेल्वे स्टेशन पासून आपल्याला रिक्षा करून बारवी डॅमला यायला लागते। बारवी डॅमला जाणारा रस्ता खरंच खूप सुंदर होता। बदलापूरच्या परिसरात बारवी डॅम आहे। या डॅमच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे। बारवी डॅमला जाणाऱ्या रस्त्यामध्ये आपल्याला अनेक छोटे गावे लागतात। येथे आपल्याला मोबाईल मध्ये नेटवर्क मिळणार नाही, त्यामुळे गुगल मॅप, फोन पे, गुगल पे असले ॲप चालत नाही। आपण या ठिकाणी येण्यासाठी कॅशचा वापर करावा। आम्ही बारवी डॅमला आमच्या बाईकने गेलो होतो। आपण देखील बारवी डॅमला येताना प्रायव्हेट व्हेकलने यावे। बारवी डॅम हे धरण उंचीने 160 फूट व याची लांबी 2428 फूट इतकी आहे। पावसाळ्यामध्ये बारवी डॅमच्या आजूबाजूचा नजारा खूप निसर्गरम्य असतो। बारवी डॅमचे वाहते पाणी एक सुंदर आणि अप्रतिम वाटते। बारवी डॅम हा बारवी नदीवर बांधलेला जलाशय आहे। पावसाळ्यामध्ये या डॅमचे स्वरूप सुंदर होते। बारवी डॅम हा 1978 साली उभारण्यात आला। बारवी डॅमची 1585 दशलक्ष लिटर इतकी क्षमता असल्याने जास्त पाऊस पडल्यावर येथे पर्यटकांसाठी येण्यास बंदी असते। बारवी डॅमचे सर्व दरवाजे उघडल्यावर येथे पर्यटकांना येण्यास बंदी असते। बारवी डॅम हा खरंच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लोकेशन आहे। मी बारवी डॅमची रील बघून येथे आलो होतो, त्यामुळे मला एक सुंदर नजाऱ्याची अपेक्षा होती आणि आम्ही येथे पोहोचल्यावर काही वेगळा नजारा दिसला। खरंच खूप सुंदर आणि निसर्गरम्य नजारा होता। खरंच खूप सुंदर आणि निसर्गरम्य नजारा होता। बारवी डॅम हा खरंच खूप सुंदर दिसत होता। येथून वाहणारे पाणी खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम दृश्य होते। बारवी डॅम हे धरण खरंच खूप सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे। आपण बदलापूर परिसरात आलात तर बारवी डॅमला नक्की भेट द्या। पावसाळ्यामध्ये डॅम किंवा वॉटरफॉल येथे जाताना आपली काळजी घ्या। पाण्यात उतरणे किंवा पोहणे हे शक्यतो टाळावे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय।